मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्टमॅन भरती 2020 च्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। या पदभरतीकरता जे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यामध्ये जो पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन दिलेला आहे त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 होणार आहे। तर पेपर 1 आणि पेपर 2 बद्दलची माहिती आपण मागील 2 व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। यामध्ये आपण पेपर 3 मध्ये जे डाटा एंट्री स्किल आपलं टेस्ट होणार आहे त्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहावी लागणार आहे। तर हा पेपर 3 जो आहे हा क्वालिफाइंग नेचरचा आहे, त्यामुळे या पेपरमध्ये केवळ क्वालिफाय होणं आवश्यक आहे। परंतु प्रश्न असा आहे की या पेपरमध्ये डाटा एंट्री स्किल करता क्वालिफाय होण्याकरता किती मार्क हवे, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जे लोकल लँग्वेजचा उल्लेख आलेला आहे, तर महाराष्ट्राकरता ही लोकल लँग्वेज कोणती ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर बघा, पेपर 3 मध्ये जे डाटा एंट्री स्किल आहे हे टेस्ट कम्प्युटरवर होणार आहे आणि त्यानंतर पेपर 3 हा 40 गुणांचा असणार आहे। त्यानंतर यासाठी आपल्याला 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल। त्याचबरोबर ही जी टेस्ट आहे या टेस्टची जी लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर आहे ती इंग्लिशमध्ये असणार आहे आणि आपल्याला जे उत्तर आहे ते सुद्धा इंग्लिशमध्ये टाईप करावं लागेल। तर यामध्ये काय होईल की तुम्हाला एक मॅटर दिलं जाईल आणि ते मॅटर पाहून तुम्हाला इंग्लिशमध्ये कम्प्युटरवर टायपिंग करावी लागेल। तर अशा प्रकारे हा टेस्टचं नेचर आहे। यानंतर या परीक्षेमध्ये तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी कॅटेगरी वाईज तुम्हाला किती % हवे त्याची माहिती या ठिकाणी दिली आहे। जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 65% स्कोर या परीक्षेमध्ये करावा लागेल। त्यानंतर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये 70% स्कोर करावा लागेल। तुम्ही जर UR म्हणजे अनरिझर्व असाल तर 75% स्कोर तुम्हाला या परीक्षेमध्ये करावा लागेल। त्यानंतर तुम्ही EWS असाल, इकॉनॉमिक वीकर सेक्शनमध्ये जर असाल तर तुम्हाला 70% स्कोर या परीक्षेमध्ये करावा लागेल। आणि जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल आणि जर तुम्हाला या परीक्षेमधून सूट मिळाली नसेल तर तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 65% एवढा स्कोर करावा लागेल। तर फायनल सिलेक्शन करता तुम्हाला पेपर 3 मध्ये क्वालिफाय होणं आवश्यक आहे, तसंच पेपर 2 मध्ये सुद्धा क्वालिफाय होणं आवश्यक आहे। आणि जर तुम्ही पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये क्वालिफाय झाले असाल तर तुमचं फायनल सिलेक्शन हे पेपर 1 च्या गुणांच्या भरोशावर होणार आहे। त्यामुळे तुम्हाला पेपर 1 मध्ये जास्तीत जास्त स्कोर करावा लागणार आहे आणि पेपर 2 आणि पेपर 3 ची सुद्धा तयारी तुम्हाला करावी लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला पेपर 3 मध्ये डाटा एंट्री स्किल या टेस्टमध्ये पास व्हायचं असेल, क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त टायपिंगची तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तर डाटा एंट्रीचं स्किल सुधारण्यासाठी तुम्ही घरच्या घरी प्रॅक्टिस करू शकता। तर मित्रांनो, जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नसेल तरीही तुम्ही जर मार्केटमधून जर एखादा कीबोर्ड विकत घेतला आणि तुम्ही अशा कीबोर्डवर जर घरच्या घरी प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला काय टाईप होऊन राहिलं ते दिसणार नाही, पण तरीही तुमच्या बोटाला टायपिंगचा सराव होईल आणि तुमचा निश्चितच डाटा एंट्रीचा जो स्पीड आहे तो वाढेल। आणि एकदा आठवड्यातून जर तुम्ही प्रत्यक्ष कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन त्यावर जर तुम्ही टायपिंग केलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल। यानंतर आणखी एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण घेऊया की यामध्ये पेपर 1 मध्ये जे लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर यामध्ये इंग्लिश असणार आहे, हिंदी असणार आहे आणि रिस्पेक्टेड लोकल लँग्वेज असणार आहे। त्याचबरोबर पेपर 2 मध्ये सुद्धा या लोकल लँग्वेजचा उल्लेख आलेला आहे। तर ही लोकल लँग्वेज कोणती आहे ते आता आपण इथे पाहूया। तर महाराष्ट्राकरता आणि गोव्याकरता ही लोकल लँग्वेज कोणती याचा उल्लेख या पत्रामध्ये केला गेलेला आहे। मेमो नंबर 17/8/2018 SPB1 डेटेड 10/5/2019 या पत्रामध्ये या लोकल लँग्वेजचा उल्लेख आलेला आहे। तर हे पत्र आता आपण वाचूया। तर मित्रांनो, आपल्या नोटिफिकेशनमध्ये जो पत्राचा उल्लेख आलेला आहे ते हेच पत्र आहे आणि या पत्रामध्ये लोकल लँग्वेजचा स्पष्ट उल्लेख दिलेला आहे। तर हे पत्र आता आपण वाचूया। तर यामध्ये सब्जेक्ट आहे रिव्हिजन ऑफ सिलेबस अँड पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट फॉर अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ, पोस्टमन, मेल गार्ड, पोस्टल असिस्टंट अँड सॉर्टिंग असिस्टंट रिगार्डिंग। त्यानंतर या पत्राच्या 3ऱ्या पॉईंटमध्ये ॲनेक्चर ई दिलेला आहे आणि या ॲनेक्चर ई मध्ये द लिस्ट ऑफ लोकल लँग्वेजेस पोस्टल सर्कल वाईज याची लिस्ट दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे की द सिलेबस ऑफ एक्झामिनेशन इन्क्लूड्स कंपोनंट टू टेस्ट द नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज। तर या लोकल लँग्वेजची जी लिस्ट आहे ती या ॲनेक्चर ई मध्ये दिलेली आहे आणि आता हे ॲनेक्चर ई आता आपण पाहूया। तर या ठिकाणी ॲनेक्चर ई आहे
त्यानंतर या लिस्टमध्ये सिरियल नंबर दिलेला आहे, त्यानंतर नेम ऑफ पोस्टल सर्कल दिलेला आहे, त्यानंतर जिओग्राफिकल एरिया दिलेला आहे आणि इकडे शेवटी लोकल लँग्वेज ऑफ पोस्टल डिव्हिजन फॉलिंग अंडर स्टेट यूटी याची माहिती दिली आहे. तर यामध्ये आपण पाहूया महाराष्ट्र पोस्टल सर्कल करता कोणती लोकल लँग्वेज या ठिकाणी दिलेली आहे. तर सिरियल नंबर 14 मध्ये इथे महाराष्ट्र पोस्टल डिव्हिजन आहे आणि या पोस्टल डिव्हिजनमध्ये महाराष्ट्र स्टेट आणि गोवा स्टेट या 2 स्टेटचा समावेश होतो. आणि महाराष्ट्र स्टेट करता जी लोकल लँग्वेज आहे ती मराठी दिलेली आहे आणि गोवा या स्टेट करता जी लोकल लँग्वेज आहे ती कोंकणी दिलेली आहे. तर यावरून पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जो लोकल लँग्वेजचा उल्लेख आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राकरता ती लोकल लँग्वेज मराठी असणार आहे आणि गोव्याकरता ती लोकल लँग्वेज कोंकणी असणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 बद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. तर आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला या पत्राचा अभ्यास करायचा असेल तर या पत्राची लिंक जी आहे ती मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही हे पत्र डाउनलोड करून घेऊ शकता.